तर पवन चक्कीमधील वादापासून भीती वाटते असं संतोष देशमुख म्हणायचे, अशी माहिती देशमुखांच्या पत्नीने दिली आहे। तर भांडण झाल्यापासून देशमुख अस्वस्थ असल्याचं म्हणत संतोष देशमुख यांना सारखे फोन येत होते असंही त्यांच्या पत्नीने म्हटलं आहे। भांडण झाल्यापासून टेन्शन मध्ये होते ते एवढंच मला म्हणले की फोनवर काय मला माहित नाही, पण मी म्हणलं काय झालंय तर ते म्हणले की त्या दिवशी पवन चक्कीवर जी किरकिर झाली ती जरा गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, मला भीती वाटते एवढंच बोलले। भांडण झाल्यानंतर लगेच शनिवारी ते माझ्यासोबत लातूरला आले होते। मग ते भांडण झाले असे म्हणल्यामुळेच मी म्हणलं जाऊ नका, मग इथंच थांबा, कशाला जाता, तुम्हाला भीती वाटायला तर म्हणून ते तिथंच थांबले होते। रविवारी पण थांबले, सोमवारी ते थांबणार होते, नंतर त्यांना लईच फोन येले गा, कुणाचे येत होते ते काय मला माहित नाही। मग ते मला म्हणले काम आहे, मला गावाकडे जावं लागते। तर बीड हत्या प्रकरणाच्या तपासामध्ये कोणीही सुटणार नाही असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। शासनाने बीड हत्या प्रकरण हे गांभीर्याने घेतलेलं आहे असं उपमुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय। सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही असं शिंदेंनी म्हटलं आहे। देशमुख प्रकरण अतिशय दुर्दैवी आहे। अतिशय निर्गुणपणे ही हत्या झालेली आहे आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे। शासनाने पूर्णपणे ते गांभीर्याने प्रकरण घेतलंय। मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः यामध्ये SIT लावली आहे, CID इन्क्वायरी करते आणि त्यामध्ये मोका लावलेला आहे। याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना अटक केलेली आहे आणि काही जे आरोपी आहेत एकही माणूस सुटणार नाही बिलकुल। आणि कोणाशी लागेबांधे असले तरी सुद्धा सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही।